तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलं आहे की बऱ्याच अशा आपल्या माहितीपूर्वक व्हिडिओ येत असतात आपल्या चॅनलवरती। तर आपल्या चॅनलला जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब केल्याशिवाय कोणीही जाऊ नका, कारण की आपण एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ बनवत असतो। त्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दिली जाते। त्याचप्रमाणे आजचा व्हिडिओ देखील त्याच संदर्भात असणार आहे। तर बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यात अजून देखील नमो शेतकरीचे पैसे आले नाहीत। तर शेतकऱ्यांच्या खात्यात 4000 रुपये कधी येणार याची महाराष्ट्र सरकारने आतापर्यंतची अंमलबजावणी केली होती, परंतु महाराष्ट्र सरकारचं काही आचारसंहितेमुळे पैसे खात्यात टाकणे अशक्य झाले। त्यासाठी आजचा व्हिडिओ 4000 रुपये खात्यात कोणत्या दिवशी जमा होणार याची आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून खात्री करून घेणार आहोत। तर आपल्या व्हिडिओला जराही वेळ न घालवता लगेच स्टार्ट करून टाकू। नमो शेतकरी योजनेचे 4000 रुपये खात्यात जमा होण्यास सुरुवात। नमो शेतकरी योजना महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कल्याणकारीसाठी सुरू केलेली नमो शेतकरी सन्मान निधी योजना ही एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे। या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात येत आहे, जी त्यांच्या दैनंदिन जीवनात आणि शेती कामात मोलाची ठरत आहे। या लेखात आपण या योजनेची सविस्तर माहिती, लाभ घेण्याची प्रक्रिया आणि योजनेचे महत्त्व समजून घेणार आहोत। योजनेची ठळक वैशिष्ट्ये। नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र शेतकऱ्याला वार्षिक 2000 रुपयाची 2 हप्ते देण्यात येतात, म्हणजेच एका वर्षात एकूण 4000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केले जातात। ही रक्कम शेतकऱ्यांच्या त्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी आणि शेतीसाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी मदत करते। योजनेचे लाभार्थी। या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील निकष पूर्ण करणे आवश्यक आहे। राज्यात आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकरी असणे गरजेचे आहे। शेत जमीन मालकी हक्काची असणे ते देखील गरजेचं आहे। 7/12 उतारा स्वतःच्या नावावर असणे हे अनिवार्य आहे। आधार कार्ड आणि बँक खाते असणे आवश्यक आहे। ऑनलाईन स्थिती तपासण्याची प्रक्रिया। नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत मिळणाऱ्या लाभाची स्थिती तपासण्यासाठी एक सोपी ऑनलाईन प्रक्रिया उपलब्ध आहे। सर्वप्रथम अधिकृत वेबसाईटला भेट द्या। वेबसाईटवर उजव्या कोपऱ्यातील बेनिफिशियल स्टेटस या पर्यायावर क्लिक करा। आपला नोंदणी क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक प्रविष्ट करा। कॅप्च कोड भरा। गेट डाटा बटनावर क्लिक करा। या प्रक्रियेनंतर आपल्याला खालील माहिती दिसेल: लाभार्थ्याचे नाव, नोंदणी क्रमांक, मोबाईल क्रमांक, बँक खाते तपशील, हप्त्याची स्थिती, निधी वितरण आणि हप्ते। योजनेअंतर्गत निधीची वितरण 2 हप्त्यामध्ये केले जाते। पहिला हप्ता म्हणजे 2000 रुपये आणि दुसरा हप्ता म्हणजे 2000 रुपये। प्रत्येक हप्ता थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा केला जातो। हप्ते मिळण्याची पुष्टी लाभार्थ्यांना SMS द्वारे कळवले जाते। समस्या निवारण। काही कारणास्तव जर लाभार्थ्याला निधी प्राप्त झाला नाही किंवा अन्य कोणत्याही समस्या उद्भवल्यास काही पर्याय उपलब्ध आहेत। तहसील कार्यालयात तक्रार नोंदवणे, हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधणे, ऑनलाईन तक्रार नोंदणी प्रणालीचे वापर करणे हे देखील आपल्याला उपलब्ध करून दिले आहे। नवीन नोंदणी प्रक्रिया। ज्या शेतकऱ्यांचे अद्याप या योजनेसाठी नोंदणी केलेली आहे त्यांनी खालील कागदपत्रासह नोंदणी करणे आवश्यक आहे। कागदपत्र जाणून घेऊया। आधार कार्ड आवश्यक। 7/12 उतारा लागणारच आहे। पासबुक देखील आपल्याला लागणार आहे। मोबाईल क्रमांक म्हणजे मोबाईल नंबर तुम्हाला पाहिजे। पॅन कार्ड ज्याचं आहे त्याचं पॅन कार्ड तुम्हाला लागणार आहे। नमो शेतकरी सन्मान निधी योजना शेतकऱ्यांच्या जीवनात महत्त्वपूर्ण बदल घडवून आणत आहे। आर्थिक सहाय्य, दैनंदिन खर्च भागवण्यास मदत, शेती साहित्य खरेदी करण्यासाठी आर्थिक हातभार, कौटुंबिक शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी मदत। सामाजिक सुरक्षा, शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षितता, कुटुंबाच्या आरोग्य गरजा पूर्ण करण्यास मदत, सामाजिक प्रतिष्ठा वाढवण्यास हातभार। नमो शेतकरी सन्मान निधी योजना ही महाराष्ट्र शासनाची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे, जी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी
कार्यरत आहे। या योजनेमुळे शेतकऱ्यांना नियमित आर्थिक मदत मिळत असून त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होत आहे। योजनेची सोपी ऑनलाईन प्रक्रिया आणि पारदर्शक कार्यपद्धती यामुळे लाभार्थ्यांना सहज मदत मिळू शकते। शेतकरी हा देशाचा कणा आहे आणि अशा योजनेमुळे त्याचे जीवन आर्थिक सुकर होण्यास मदत होते। असा हा महाराष्ट्र शासनाचा आणि केंद्र शासनाचा निर्णय आहे। तर ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात अजून देखील नमूद शेतकरी योजनेचे 4,000 रुपये आले नसतील अशा शेतकरी योजनांना महाराष्ट्र शासन पाठबळ देत आहे। तर महाराष्ट्र शासनाकडून 4,000 रुपये हे ताबडतोब आपल्या बँक अकाउंटमध्ये देण्यात येणार आहे असं देखील महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने सांगितलं आहे। तर जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, व्हिडिओ शेअर करायला विसरू नका।